त्याचबरोबर आशिष शेलार म्हणतात की कालची पत्रकार परिषद ही शॉर्ट फिल्म असेल ना. हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात. सांस्कृतिक मंत्रालय माहीत पाहिजे, या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्याला माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज आणि त्यांना ऑस्कर मिळतात, नोबेल मिळतात, हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे. अल्ला हाफिजवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की तो कार्यक्रम जिथे झाला ते ठिकाण समजून घ्या आणि जे आज मला अल्ला हाफिज हे प्रश्न विचारतायत त्यांच्या शेजारी बसलेल्यांकडून त्यांनी आधी वंदे मातरम म्हणून घ्यावं. हो, वंदे मातरम मला शिकवा. वंदे मातरम तर आम्ही म्हणतो. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष मी वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी अशफाकुल्ला खान पासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक. त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले. फडणवीसांच्या पूर्वजांपैकीमध्ये त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कुणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणून? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाही, ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते, तुमचे बाप जाते. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका तुम्ही. शिवसेनेचे आणि मनसेचे एकूण ठीक आहे, सोडा. बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि 2 दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो. शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. मला माहिती आहे. रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाही आणि आजही ते आजारी. रावसाहेब, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं. आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी त्यांना स्वतःची मुलं सांभाळायला हो, त्यांनी शिंदेने पण स्वतःची मुलं सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्ष मी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीच आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकानंतर कोणाची पोरं कोण पळवतो. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे. आणि त्या